हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू फिलॉसॉफी ज्ञान आणि मी आहे हर्षा पिंपळकर. या व्हिडिओ लेक्चरमध्ये आज आपण बघणार आहोत एक नवीन थिंकर, एक नवीन आयडिया आणि एक नवीन आयडियोलॉजी. ओके, तर चला जास्त वेळ न घालविता आज आपण कोणते थिंकर बघणार आहोत हे सगळ्यात महत्त्वाचं असणार आहे. तर चला बघूया. आज बघणार आहोत आपण लायबनिझ. ओके, आता लायबनिझ हे जे आहे ते मी पिक्चर जे बनवलेलं आहे किंवा जे केलेलं आहे PPT, त्याच्यामध्ये जे पिक्चरायझेशन केलेली आहे ही असणार आहे लायबनिझची. यांना लायबनिझ म्हटलं जाते. लायबनिझचं पूर्ण नाव जर बघितलं तर गोटफ्रीड विल्हेल्म असं त्यांचं नाव. ते 1646 ते 1716पर्यंत त्यांचा जन्म आणि मृत्यूची ते तारीख दिलेली आहे. मी एवढं महत्त्वाचं नाही आहे कारण हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड नाही बघत आहोत, तर आपण त्यांचं जे सिद्धांत बघत आहोत ते महत्त्वाचं आहे. इयर लक्षात नाही ठेवलं तरी चालेल, ठीक आहे, कारण आपण फिलॉसॉफी शिकत आहोत, नाही आपण हिस्ट्री शिकत आहोत. तर चला जास्त वेळ न घालविता आज आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. आज ज्यांचं नाव असणार आहे लायबनिझ. चला पहिले आपण कशापासून सुरुवात करणार आहोत? प्रस्तावना सगळ्यात महत्त्वाचं असते, पण पेपरचा ओरिएंटेड बघितलं कारण आपल्याला पेपरचंच आठवत नाही, त्याचा सिद्धांतच आठवत नाही, तर त्यांची प्रस्तावना कसं आठवणार आहे? ठीक आहे, तरी एकदा आपल्याला डोळा खालून गेलं तर आपल्याला थोडंफार तरी आठवते. तेवढेच आपले 3-4 जे आहे लाईन तेवढे तरी तुम्ही फुलफिल करू शकता. ठीक आहे, तर प्रस्तावनामध्ये जर बघितलं, लायबनिझ एक सर्वगुण संपन्न आणि प्रतिभासंपन्न असे एक व्यक्तिमत्व होतं. त्यांचं पूर्ण नाव त्यांचं गोटफ्रीड विल्हेल्म लायबनिझ असे होते आणि त्यांचा जन्म जो झाला होता तो जर्मनीमध्ये झालेला होता आणि जर्मनीतील तेही लिप्झिग शहरामध्ये झालेला होता. आता बघा, नवीन आयडियोलॉजी तुम्हाला शिकत आहे तर तुम्हाला हेही कळतं की जर्मनीमध्ये कुठलं शहर असणार आहे. आलं लक्षामध्ये? तर लिप्झिग हे शहर होतं, त्यांच्यात तिथे जन्म झालेला होता आणि त्याच काळात जर्मनीतील 30 वर्ष युद्ध चालले होते आणि त्या युद्धामुळे जर्मनीतील जनता काय झाली होती? त्रस्त झालेली होती. आणि ते 30 वर्ष विचार करा, 1 वर्ष जर आपल्याकडे युद्ध झालं किंवा एखाद्याने आपल्याकडे हमला केला किंवा एका तासासाठीच हमला केला तर आपली पूर्ण मानसिकता इथे बदलून जात असते, पूर्ण सायकोलॉजिकल वे इथे बदलून जाते, पूर्ण रुटीन बदलून जाते. तर 30 वर्ष युद्ध झालेलं आहे. तर विचार करा तुम्ही किती भीषण इथे युद्ध सुरू होतं, तेही जर्मनीच्या काळामध्ये, आणि जर्मनीच्या जनतांनी ते कसं काही त्रस्त झालेले होते. तर ते त्याच्यामध्ये ते म्हणतात की त्या काळात लोक आपल्या स्वार्थासाठी आपल्या धर्माच्या लोकांना प्रभावित करण्यासाठी युद्धाला ते महत्त्वपूर्ण स्थान देत होते. म्हणजे बघा, आता याच्यामध्ये जे रिलिजनची जेव्हा गोष्ट आली, लायबनिझ म्हणतात की लोक वेगवेगळ्या काळामध्ये जेव्हा आपल्या धर्माला म्हणजे रिलिजनला स्थान देण्याचा जेव्हा प्रयत्न करत होते, त्यांच्या प्रभावाला प्रयत्न करत होते का माझं रिलिजन महत्त्वाचं असते, त्याच्यासाठी ते युद्धाला काय दिलं तर महत्त्व मानत होते आणि त्याच्यासाठीच ते लोक काय करत होते? युद्ध करत होते. हे एक आपण नवीन आयडियोलॉजी शिकलेली आहे त्यावेळेसची. आता कॅथोलिक आणि प्रोटेस्टंट हे दोनच इथे संप्रदाय होते. तुम्हालाही माहिती आहे, तुम्ही हिस्ट्री शिकला असेल तर. ठीक आहे, तर कॅथोलिक आणि प्रोटेस्टंट आणि हे जे संप्रदाय होते एकमेकांच्या विरुद्ध आपापसामध्ये काय करायचे? युद्ध करायचे. आणि तेही कशाच्या नावावरती? तर धर्माच्या आणि रिलिजनच्या, धर्म म्हणजे रिलिजनच्या नावाखाली करायचे. आता साधारणतः जर बघितलं, एखाद्या सामान्यानुसार जर बघितलं तर लायबनिझच्या जन्माच्या वेळी जर्मनीची अवस्था दयनीय झाली होती. आता साहजिकच आहे, आता जेव्हा लायबनिझचा जन्म झाला त्यावेळेस युद्ध सुरू होतं आणि युद्ध 30 वर्ष चाललेलं होतं, तेही रिलिजनच्या वेळेस. रिलिजनचा एक काय म्हणून आपण समोर त्याचं उद्दिष्ट ठेवूनच ते लोक करत होते का माझं रिलिजन महत्त्वाचं आहे आणि जेवढे लोक त्या रिलिजनला किंवा धर्माला मान्यता देईन त्याच्यासाठी ते लोक काय करत होते? युद्ध करत होते. म्हणजे माझं रिलिजन महत्त्वाचं आहे. अशा परिस्थितीमध्ये जेव्हा लायबनिझचा जन्म झाला तर तेव्हा तो काळ ते म्हणतात तो काळ खूपच काय असला पाहिजे? दयनीय असला पाहिजे असे कोण म्हणतात? लायबनिझ म्हणतात. ठीक आहे, तर लायबनिझचे वडील विद्यापीठ प्रोफेसर होते. आता यांचे काय असणार आहे? प्रतिष्ठित कुटुंबात जन्म झाला, सर्व साधन संपन्न त्यांच्याकडे होतं. तर वडीलच प्रोफेसर असल्या कारणाने तर त्यांना तेवढं काही अडचण पडली नाही. तर लायबनिझच्या लहानपणीच त्यांच्या वडिलांचे निधन झाले म्हणतात. त्यांचे वडील तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक होते. आता बघा, आपण काय शिकत आहोत? तत्त्वज्ञानच शिकत आहोत. आणि लायबनिझचे वडीलच जेव्हा तत्त्वज्ञानी होते तर मुलांमध्ये तर ते तत्त्वज्ञान येणारच आहे ना, म्हणजे फिलॉसॉफीचे प्रोफेसर होते. आता मी जेव्हा तुम्हाला व्हिडिओ करून दाखवत आहे, माझं एवढं एज्युकेशन झालेलं आहे, म्हणजे मी तत्त्वज्ञानाची काय आहे?
प्रोफेसरच असल्या आहे आणि तेव्हाच मी तुमच्याकडेपर्यंत काय करते व्हिडिओ प्रोव्हाइड करत आहे. म्हणजे तेव्हाच्या काळामध्ये पण लायब्निटिसचे पप्पा काय होते तत्त्वज्ञानाचे प्रोफेसर होते. हे तेवढं आपल्याला काही महत्त्वाचं नाही आहे. तरी एकदा आपल्या डोक्याखालून जर थोडंसं गेलं तर आपण पेपरमध्ये थोडंफार लिहू शकतो. ठीक आहे, पण एवढं डिटेलमध्ये लिहायचं नाही. ठीक आहे, तर लायब्निटिसच्या जन्मापासूनच तत्त्वज्ञानाचे शिक्षण त्यांना मिळाले होते, कारण पप्पाच प्रोफेसर होते. लहानपणीच मरण पावले, पण जोही काळ त्यांनी आपल्या पप्पांच्या बरोबर किंवा वडिलांच्या बरोबर घालवला होता तेवढं त्याच्यामध्ये तत्त्वज्ञान शिकूनच गेले होते. त्यावेळी त्यांनी गणित, कविता, कायदेचेही ज्ञान प्राप्त करून घेतले. परंतु त्यांची जेव्हा खरी ओढ जेव्हा झाली किंवा ओळख म्हणून आपण त्यांना तेव्हा म्हणते ना ओढ तेव्हा लागली म्हणतात कोणत्या गोष्टीची, तेव्हा धर्मशास्त्र, इतिहास, तत्त्वज्ञान इत्यादी विषयाकडे त्यांचे काय होते ओढ लागलेली होती. आणि ग्रीक, लॅटिन, जर्मन, फ्रान्स आणि सर्व भाषा त्यांनी अगदी आत्मसात केलेली होती. बघा विचार करा, एक आपल्याला फक्त साधं मराठी नाही बोलता येत, हिंदी व्यवस्थित नाही बोलतात, इंग्लिश तर दूरच झालं ते तुटीफुटी बोलून घेऊन, पण तेव्हा त्यांनी ग्रीक, लॅटिन, जर्मनी, फ्रान्स सर्व भाषा त्यांनी अवगत केलेली होती. आणि त्यांच्या वयाच्या 20व्या वर्षापासूनच त्यांनी व्यावसायिक शिक्षणाला इथे सुरुवात केली. सर्वप्रथम त्यांची नियुक्ती जेव्हा झाली तर आपण म्हणू की राजकीय विभागाचे प्रमुख या पदावरती झालेली होती. आणि त्यांनी शहराच्या नियमात अधिक सुधारणा कसं घडवून आणायचं आहे, रूल आणि रेग्युलेशन काय असलं पाहिजे, कारण पॉलिटिकल म्हटलं तर ते असलंच पाहिजे. ठीक आहे, त्यांनी असे प्रयत्न केले. आणि त्यानंतर त्यांनी अनेक महत्त्वपूर्ण अशा पदावर पण त्यांनी आपले कार्यभार सांभाळलेले होते. आणि जर्मनीच्या काही राजकीय समस्या सोडविण्यासाठी त्यांना पॅरिसलाही पाठविण्यात आलेले होते. बघा म्हणजे जर्मनीचे जेव्हा युद्ध झालं होतं, 30 वर्ष युद्ध झालं होतं, त्याचं ते का बरं झालेलं आहे त्याची समस्या इथे त्यांना सोडविण्यासाठी, बघा तेव्हा त्यांचा जन्म झाला तेव्हा ते युद्ध सुरू होतं. ठीक आहे, आणि ते एवढ्या वय 20 वर्षाचं झाल्याच्या नंतर त्यांना तिथेच त्यांना काय केलं पाठवण्यात आलेलं होतं. ठीक आहे, तर पॅरिसमध्ये ऑरनॉड आणि तिसिन हसन या विचारवंताच्या विचाराने ते खूपच प्रभावित झाले. आणि पॅरिसनंतर त्यांनी लंडनचा इथे काय केलेला आहे प्रवास केलेला आपल्याला दिसत आहे. त्यासाठी त्यांनी बॉयलर आणि आयजॅक न्यूटन महान विचारवंतांच्या सान्निध्यात त्यांचा काळ गेलेला आहे, त्यांनी आपला वेळ घालवला आहे. न्यूटनसोबत असताना त्यांनी गणिताच्या बाबतीत महत्त्वपूर्ण शोध लावलेला आहे. पॅरिस आणि लंडनच्या यात्रेने त्यांच्या बौद्धिक जीवनाला एक दिशा मिळाली. नंतर जर्मनीतील परत आल्यानंतर ते राजकीय पुस्तकालयाचे त्यांनी काय केलं अध्यक्ष स्थानही ते भूषवलेले असणार आहे. पुढे त्यांनी बर्लिनच्या प्रसिद्ध विज्ञान संस्थेची म्हणजे अकॅडमिक ऑफ सायन्सची स्थापना केली. ते कोणाची होती बर्लिनची होती. मात्र त्यांच्या जीवनाचा शेवटचा काळ हा तसा वाईट परिस्थितीमध्ये घालवला त्यांना लागला. त्यांनी केलेल्या कल्याणाचे श्रेय त्यांना मिळाले नाही आणि शेवटी 1716 त्यांचा मृत्यू झाला. आणि त्यांनी तत्त्वज्ञानाच्या क्षेत्रात महत्त्वपूर्ण असे लिखाण केलेले आपल्याला दिसलेले आहे. आणि त्यातील काही महत्त्वाच्या पुस्तकाचा त्या ठिकाणी त्यांनी उल्लेख आपणास केलेला आहे. पण आता पुस्तक मी इथे घेऊन आलेली नाही, कारण तुम्हाला तेवढं काही महत्त्वाचं असणार नाही. ठीक आहे, तर चला, तर लायब्निटिसचे जे आहे ते म्हणतात की लायब्निटिसच्या या सर्व लेखनात मोनॉल्ड्सची जी किंवा त्याला आपण चिन्नू म्हणून चिन्नूशास्त्र हा सगळ्यात महत्त्वाचा आहे. त्यांची एकच पुस्तक मी आणलेली आहे. ठीक आहे, मोनॉल्ड्स तर सगळ्यात महत्त्वाचं आहे, त्यांची अत्यंत महत्त्वाचे पुस्तक आहे. तसे तर खूप साऱ्या पुस्तका मांडलेल्या आहे, त्यांनी लिखाण केलेलं आहे, पण तेवढं महत्त्वाचं नाही. आपल्या जे लायब्निटिसच्या सिद्धांतानुसार आपल्याला काय बघायचं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. तर ते म्हणतात की मोनोडॉलॉजी आणि त्यालाच किंवा चिन्नूशास्त्र असं म्हटलं जाते किंवा मोनॉल्ड्स म्हटलं जाते. ओके, लक्षात ठेवा. नाही आलं तर मोनोडॉलॉजी असा शब्द, तर चिन्नूशास्त्र पण लक्षात ठेवायचं. ठीक आहे, म्हणून हे दोन्ही पण इथे मी घेऊन आलेली असणार आहे. आता हे जे पुस्तक होतं ते खूप अत्यंत महत्त्वाचं होतं आणि या पुस्तकाच्या माध्यमातूनच त्यांनी आपले अंतिम तत्वविषयक मत व्यक्त केलेले असणार आहेत. आता त्यांनी तत्वमीमांसा काय असणार आहे त्यासंबंधी विचार आपले प्रस्तुत केलेले आहे. द डिस्कस ऑन मॅथमॅटिक्स हा ग्रंथ सांगितलेला आहे. धार्मिक विचारांचा परिचय त्यांनी यामध्ये करून दिलेला असणार आहे. साधारणतः त्यांच्या तात्विक चिंतनाचा विचार जर केला तर लायब्निटिसच्या तात्विक दृष्टिकोन समन्वयवादी असल्याचे आपल्याला लक्षात येईल. आणि लायब्निटिसच्या तत्त्वज्ञानामध्ये 3 मूलभूत इथे आपल्याला सिद्धांत पाहायला मिळणार आहे. आणि ते संपूर्ण तत्व त्यांच्या हे जे पूर्ण जे त्यांनी जे पुस्तक मांडलेली आहे किंवा आपल्याला हे जे विचार सांगितलेले आहे त्यामध्ये सगळं दृढ इथे सांगितलेलं असणार आहे किंवा
महत्त्वाचं असणार आहे. तर हे जे 3 जे त्यांनी सांगितलेले आहे आपल्याला विचार, तात्विक विचार हे सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि हे सगळं काय करा तुम्ही लर्न करून घ्यायचं. ठीक आहे. हे जे 3 विचार आहे हे पुन्हा लर्न करून घ्यायचं. पहिलं असणार आहे निरंतरता सिद्धांत. ठीक आहे. म्हणजे कंटिन्युटी, म्हणजे प्रिन्सिपल ऑफ कंटिन्युटी, म्हणजे निरंतरता कशी चालते. जसं आता तुम्ही अभ्यास करत आहात, तुम्ही 2 तास 3 तास अभ्यास कराल, तुमचे कसं तर कंटिन्यू चालेल. मग तुम्ही काय कराल, अरे राहू दे ना आधा घंटा मला खूप चांगलं वाटतं, तुम्ही काय करा अजून कंटिन्यू करा. म्हणजे कंटिन्युटी जे सुरू आहे, निरंतरता त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेली आहे. फर्स्ट पॉईंटमध्ये बघा मी उदाहरण तुम्हाला सांगत आहे कशामुळे लक्षात ठेवायचं. ठीक आहे. तर वैयक्तिक तादात्म्याचा सिद्धांत. ठीक आहे. तर वैयक्तिक म्हणजे एखाद्या व्यक्तीचं पाहायचं वैयक्तिक. ठीक आहे. म्हणजे पर्सनल असं लक्षात ठेवायचं. आणि त्याचा तादात्म्याचा सिद्धांत. पूर्वस्थापित सामंजस्य सिद्धांत म्हणजे प्रिन्सिपल ऑफ प्री इस्टॅब्लिश हार्मनी. ओके. आता पूर्व म्हणजे पहिलेचे, स्थापित म्हणजे आपण जे स्थापना केलेली आहे, समस्या म्हणजे प्रॉब्लेम आणि त्याचा सिद्धांत म्हणजे थिअरी. लक्षामध्ये पहिलं काय असणार आहे, काय असणार आहे, निरंतरता. ओके. सेकंड असणार आहे वैयक्तिक तादात्म्याचा सिद्धांत आणि थर्ड काय असणार आहे, पूर्वस्थापित सामंजस्य सिद्धांत. लक्षामध्ये या 3 याच्यावरतीच त्यांची ही जी थिअरी आहे आपल्याला पाहायची असणार आहे आणि हे एक एक करून आपण बघणार असावं. आलं लक्षामध्ये. पण हे 3 जे पॉईंट आहे यांचे हे लक्षात ठेवायचं. आणि सगळ्यात महत्त्वाचं त्यांचे कोणतं पुस्तक आहे, चिज्ञुशास्त्र, की त्यालाच काय म्हटलं गेलेलं आहे, मोनोडोलॉजी. आलं लक्षात. लक्षात ठेवायचं, मग त्याला लावायचं डोलॉजी. ओके. तर चला आता बघा ते म्हणतात की फर्स्ट जो होता निरंतरतेच्या सिद्धांतानुसार विश्वाचा विकास हा निरंतर आणि क्रमबद्ध रीतीने होत असते. आता पहिलेच म्हटलं की निरंतर, जसं तुम्ही म्हटलं की मला आता 5 तास अभ्यास करायचा म्हणजे तुमची काय कंटिन्युटी झाली, निरंतर आहे. आणि ते म्हणतात विश्वाचा जेव्हा विकास करून घ्यायचा असणार आहे तेव्हा त्याच्यामध्ये जो क्रम लागला, निरंतरता आहे, हे सगळ्यात महत्त्वाचं असणार आहे. एक परिवर्तनाच्या शृंखलेमध्ये एखादी घटना दुसऱ्या घटनेला जन्म देते आणि दुसऱ्या तिसऱ्या घटनेला जन्म देते. अशा प्रकारे त्यांचे काय असणार आहे, जे एक काय म्हणून आपण जे परिवर्तन जे आहे, परिवर्तनाचा सिद्धांत इथे लागू होत आहे. कोणतेच परिवर्तन हे अकारण असत नाही, तर त्याच्यामध्ये काय असते, काही ना काही कारण असते, असं कोण म्हणतात, लेबनिझचं मत आहे. असं आपण पहिलेही बघितलेलं होतं. आलं लक्षात. काही कुठलीही गोष्ट एकदम सडनली घडत नाही, तर त्याच्यासाठी काही ना काही कारण आवश्यक असते. कार्य आहे म्हणूनच, कारण आहे म्हणूनच काय तर कार्य इथे आलेलं असतं. जसं आपण म्हटलं की ॲक्सिडेंट, आता पुण्यामध्ये ॲक्सिडेंट झाला. ठीक आहे. सगळ्यांनाच माहिती आहे, फेसबुकवरती यूट्यूबमध्ये सगळ्याच गोष्टी तुम्हाला न्यूजवरती पाहायला मिळत आहे. म्हणजे त्याच्या ॲक्सिडेंटच्या मागे पण काही ना काही कारण असेल. कारण असल्यावर तेव्हा त्यांचं काय झालेलं आहे, कार्य इथे उत्पन्न झालेलं आहे की 2 व्यक्तीचं इथे काय झालेलं आहे, मृत्यू झालेला आहे. त्यांनी कितीतरी स्वप्न बघितले होते पण त्यांना काय माहीत होतं, आज आमचा मृत्यू होणार आहे. ठीक आहे. म्हणून अशा म्हणतात की जेव्हा एखादी घटना जेव्हा घडत असते तर त्याच्यामध्ये एक कारण, दुसरं कारण, तिसरं कारण, चौथं कारण, 5वं कारण, असं निरंतरता तिथे पाहायला मिळत असते. आणि त्याच प्रकारे लेबनिझ म्हणतात की निरंतरचा जो हा सिद्धांत आहे याच प्रकारे आपल्याला इथे बघावं लागणार आहे. आता परिवर्तनाची जेव्हा क्रिया ही कारण कार्याच्या नियमातच बांधली गेलेली आहे. वैयक्तिक तादात्म्याच्या विश्वातील प्रत्येक वस्तू ही सत असते आणि अवयवाचे अस्तित्व आहे. प्रत्येक घटकास स्वतःचे असे अस्तित्व असते. अवयवाशिवाय अवयवीस काहीही महत्त्व राहत नाही. म्हणूनच स्पिनोझाप्रमाणे लेबनिझ अवयवाचा निषेध करत आहे. ठीक आहे. वैयक्तिक तादात्म्याचा होता सेकंडवाला पॉईंट आपल्याला. ते म्हणतात की प्रत्येक वस्तू ही काय असली पाहिजे, सत आहे. आता तुमच्या लक्षात आलं की सत म्हटलं ते कोणाला पार्मेनाइंडिस झालेलं होतं. आलं लक्षात. आता ते म्हणतात की अवयवाचे अस्तित्व आहे आणि प्रत्येक घटकाचं स्वतःचे असे अस्तित्व आहे. म्हणजे जेही घटक असणार आहे त्यांचे वेगवेगळे काय असणार आहे, स्वतःचे स्थान आहे, त्यांचे अस्तित्व आहे. आता बघा आपण फिलॉसॉफी शिकत आहोत, तर तुम्ही फिलॉसॉफी सब्जेक्ट घेतला म्हणून तुमचं काय असणार आहे, ते त्यांचं स्वतःचं अस्तित्व आहे. एका सब्जेक्टचं पर्टिक्युलरचा तुम्हाला त्याचाच अभ्यास करणं आहे असं कोण म्हणत आहे, लेबनिझ म्हणत आहे. पण स्पिनोझाप्रमाणे लेबनिझ अवयवाचा निषेध इथे करताना आपल्याला दिसत असणार आहे. ठीक आहे. पूर्वस्थापित सामंजस्य सिद्धांत हा 3रा पॉईंट होता आपलावाला. ठीक आहे. हा जो सिद्धांताचा होता ते म्हणतात की विश्वाची निरंतरता आणि नियमबद्धाचा त्यांनी जेव्हा विचार केला तर त्याचे प्रतिपादन ते करतात की विश्व अनियंत्रित नसून नियंत्रित आहे. आता बघा विश्व काय म्हटलं त्यांनी, अनियंत्रित नसून काय नियंत्रित आहे. आता बघा नेचर हे काय आहे, आपलं
कुठे ना कुठे त्याला वाटत असते की अनियंत्रित जेव्हा होते तर तेव्हा ते काय करते, स्वतःला नियंत्रित पण करण्याचा ते प्रयत्न करते. जसं समुद्रामध्ये एकदम भरती ओहोटी आली तर त्यांना समुद्राला माहिती आहे की भरती ओहोटी आली हे करायचं एक कारण असते, आणि भरती ओहोटी जास्त फ्लोवरून पाणी पण वाहणं एक खूप महत्त्वाचं असते. कारण मग बाकीच्या लोकांना किंवा जीवांना ते लोक काय करतात, कचरा बाहेर काढताना आपल्याला दिसत असते. आणि म्हणूनच म्हणते जर विश्वाचा विचार केला, नेचरचा विचार केला, किंवा आपण म्हणून की पूर्वस्थापित जे झालेलं आहे त्याचा जर विचार केलेला आहे, समस्याचा जेव्हा आपण विचार केलेला आहे तर ते अनियंत्रित आपल्याला दिसत असे, पण ते अनियंत्रित नसते. तर त्याच्यामध्ये काही ना काही नियंत्रण असते, त्याच्यामध्ये पण काही बंधन असते. लक्षामध्ये तुम्ही बघितलंच आहे, तुम्हाला जास्त सांगायची गरज नाही. तुम्ही नेचरचा पण जेव्हा बघितलेलं आहे, आता उन्हाळा आहे पण आपल्याकडे पावसाळा, हिवाळा सगळे ऋतू इथे सुरू आहे, पण त्याच्यामध्येही काही ना काही चांगल्याच गोष्टी असणार आहे. ठीक आहे. कारण उन्हाळा म्हटलं की पाण्याची कल्लत होते, पाण्याची कल्लत झाली की लोक काय होत आहे, मरणही पावते, खूप जर लू लागली त्यांना तर. ठीक आहे. म्हणून त्याच्यामध्ये नियंत्रण असणं ही आवश्यक आहे. आणि विश्वातील प्रत्येक वस्तू भिन्न भिन्न असून ही त्यांचे संचालन एकाच नियमाने होत असते. म्हणजे बघा, विश्वामध्ये वेगवेगळ्या वस्तू आहे, व्हेरायटी आहे, प्राणी आहे, माणूस आहे, सगळंच आहे. पण नेचरने तर माणसाला एकच बनवलेलं आहे, पण समाजाने माणसाला काय केलेलं आहे, वेगळं उच्च नीचे बनवलं आहे. कोणी खूप श्रीमंत आहे, कोणी मिडलमध्ये आहे, कोणी एकदमच गरीब आहे, कोणी एकदमच त्याच्यापेक्षा पण गरीब आहे ना. म्हणजे अशी वेगवेगळे व्हेरायटी आपल्याला जेव्हा पाहायला मिळते, भिन्नता पाहायला मिळते. मग आपल्या विश्वामध्ये पण तशाच भिन्नता पाहायला मिळते. एकच वस्तू आपल्या विश्वात नाही तर अनेक प्रकारच्या वस्तू इथे आपल्याला पाहायला मिळत असते. आणि म्हणूनच लायब्निटीज म्हणतात की हे जे पूर्वस्थापित सामंजस्य जो सिद्धांत आहे हा विश्वाच्या निरंतरतेसाठी, नियमासाठी एक अनुकूल असणार आहे. त्याच्यामध्ये अनियंत्रित कुठलीच गोष्ट असू शकत नाही, तर नियंत्रण हे महत्त्वाचं असणार आहे. ठीक आहे. तर या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण काय बघितलेलं आहे एकदा रिकॅप करून घ्या. प्रस्तावना बघितली, लायब्निटीजचे कुठून आले, काय आले, त्यांचे वडील प्रोफेसर असल्याकारणे त्यांचा जे पूर्ण विचार लायब्निटीजवरती पडलेला आहे. त्यांनी जे पुस्तकं म्हटलेले आहे, बर्कलीच्या अकॅडमिक ऑफ सायन्सला त्यांनी काय केलेली आहे, त्यांची स्थापना केलेली होती. नंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी काय सांगितलेलं आहे, चिन्हशास्त्र सांगितलं, पुस्तक सांगितलेली आहे. मोनोलॉजी हा त्यांचा एक खूप महत्त्वाचा आहे, त्यालाच त्यांनी चिन्हशास्त्र म्हटलेलं आहे. पहिलेच म्हटलं आहे, हा लक्षात नाही आला तर पटकन चिन्हशास्त्र लिहून टाकायचं. आणि त्याच्यामध्ये कुठल्या गोष्टी असल्या पाहिजे, तर 3 मूलभूत म्हणजे एकदम बेसिक नीड्स असल्या पाहिजेत. एक असली पाहिजे निरंतरता. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे वैयक्तिक तादात्म्याचा सिद्धांत असला पाहिजे. पटकन 2-3 लक्षात ठेवून द्यायचा, पूर्वस्थापित सामंजस्य सिद्धांत लक्षामध्ये. त्याच्यानंतर त्यांनी काय असलं पाहिजे ते सांगितलेलं असणार आहे इथे. हा व्हिडिओ इथे संपलेला नाही, अजून पुन्हा व्हिडिओ घेऊन येणारच आहे. पण आता आहे तुमच्यासाठी हा सगळ्यात महत्त्वाचा व्हिडिओ, तर कारण फर्स्ट व्हिडिओ सगळ्यात महत्त्वाचा असते, तेव्हाच तुम्हाला समजतं की तुम्ही याच्यामध्ये काय शिकणार. आलं लक्षामध्ये. तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, तुम्हाला कुठल्या टॉपिकवरती व्हिडिओ पाहिजे नाही हे तुम्ही मला कमेंट्स बॉक्समध्ये लिहून पाठवा. चला बाय.